नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने अगदी सुरुवातीपासून अनेक धक्के पचविले, परंतु हे सगळे धक्के पचवून बाळासाहेबांची शिवसेना केवळ टिकून राहिली नाही तर अधिकाधिक ताकदवर बनत गेली। बाळासाहेबांना पहिला मोठा धक्का छगन भुजबळांनी दिला होता। त्यावेळी भुजबळांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांचा एक गट पक्षातून फुटला होता, परंतु पुढच्या निवडणुकीत स्वतः भुजबळांनाच एका सामान्य शिवसैनिकाकडून पराभव स्वीकारावा लागला होता। तेव्हापासून शिवसेनेत उडाले ते कावडे, राहिले ते मावडे ही घोषणा दिली जात होती। परंतु बाळासाहेबांच्या पश्चात परिस्थिती बरीच बदलली। उद्धव ठाकरेंनी पक्ष चांगल्या प्रकारे सांभाळला। 2014च्या निवडणुकीत मोदी लाटेतही भाजपच्या विरोधात लढून पक्षाचे 63 आमदार निवडून आणले। हे खरे असले तरी बाळासाहेबांच्या काळात सामान्य शिवसैनिकांना शिवसेनेबद्दल जी ओढ, आत्मीयता वाटत होती ती काही प्रमाणात ओसरू लागली। बाळासाहेब होते तोपर्यंत एक आदरयुक्त जरब, नैतिक धाक कायम होता। पुढच्या काळात तो कमी होत गेला। त्यातच एकनाथ शिंदेंनी मोठे बंड करून शिवसेनेची दोन शकलेच केली। इतकेच नव्हे तर निवडणूक आयोगाकडून असली शिवसेना आपलीच असल्याची पोचपावती देखील प्राप्त केली। या बंडानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेतील उर्वरित जरब देखील लोप पावली। आत्मीयतेची जागा राजकीय व्यवहाराने घेतली। एरवी स्वतःला कट्टर वगैरे म्हणून घेणारे शिवसैनिकही सोयीनुसार शिंदे की ठाकरे असा पर्याय चाचपून पाहू लागले। त्यामुळे राहिलेल्या मावड्यांपेक्षा उडालेल्या कावड्यांची संख्या भरमसाठ वाढली। शिवाय जे मावडे अजूनही निशेष्ट तुतार्या फुंकत आहेत, त्यापैकी किती जणांना कावड्याचे पंख फुटतील हे सांगणे अवघड आहे। अगदी काल परवा भास्कर जाधवांनी ज्या प्रकारे आणि ज्या शब्दात आपल्या मनातील खदखद व्यक्त केली ते पाहता महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतात असे अजून काही कावड्यांचे थवे ठाकरेंना सोडून बाहेर पडू शकतात असे दिसते। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।